नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे। हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला। 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते। हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता। सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती। जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली, आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं। कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता, कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला आहे। संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे। तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी। त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता त्या चित्रपटात। त्यांचा होता आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाडा हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो। तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं। तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते। केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे। तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं, आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल। त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं। त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता। आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो बाई पण भारी, त्याच्यामध्ये हातांगडे आहेत, आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे। मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी, कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत, आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषकांनाच नाही आवडलेला आहे। हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे, आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे। तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता। तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते, की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे। त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे। तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून। तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आणि खूप महत्त्वाचा आहे। कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे, की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे, आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा। तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील। तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे। हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला। 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते। हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता। सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती। जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली, आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं। कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता, कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला आहे। संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे। तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी।
त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपटात त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. तर आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. का त्यांनी एक चित्रपट बनवलेला, संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपटात त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. तर आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे.
मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी, कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. का त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपट त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाडा हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी, कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे.
तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपट त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटामध्ये आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढंच हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लोकांना आपली संस्कृती कळली असते, की महाराष्ट्र कसा आहे, किती ते आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे, की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि
बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता त्या चित्रपटात. त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे ह्यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटामध्ये आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढंच हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा. कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो. त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता. कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला. कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता त्या चित्रपटात. त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे ह्यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं
गावागावात जाऊन आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतोय, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपटात त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतोय, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला
स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपट त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते, की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर,
आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपटात त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथं गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं गावागावात जाऊन. आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लोकांना आपली संस्कृती कळली असते, की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे, की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण हा चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवली गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. कारण त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपटात त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो.
तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं. गावागावात जाऊन आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या एवढं हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांनाच नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत, लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती ते आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो, त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे बाई पण भारी. हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टीव्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. का त्यांनी एक चित्रपट बनवलेला, संजय नार्वेकर आहे त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपट त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाडा हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग जे बनवलं गेलेलं होतं ते साबळेंनीच निवलेलं होतं आणि त्यांनी गायलेलं. गावागावात जाऊन आपण त्यांचा जो चित्रपट बघितला असेल, त्यामध्ये अंकुश चौधरी यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये अंकुश चौधरींनी रोल केलेला होता. आता केदार शिंदेचा हा चित्रपट येतो, बाई पण भारी. त्याच्यामध्ये हातांगडे आहेत आणि आपले मराठी चित्रपटातले मोठे मोठे जे महिला आहेत त्यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. मला तर वाटतं मराठी चित्रपटामध्ये एवढे चांगले चांगले अभिनेत्री असताना या चित्रपटात आपल्या हिंदीमध्ये त्यांना का काम नाही भेटत, हे खूप असं वाटतं की खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कारण ते एवढे चांगले अभिनय करणारे लोक आहेत
आणि त्यांना आपल्या एवढंच हा चित्रपट हिंदीमध्ये भाषिकांना नाही आवडलेला आहे. हा चित्रपट भरपूर अमेरिकापर्यंत लंडनपर्यंत गेलेला आहे आणि हा चित्रपट लोकांनी लंडनमध्ये पण बघितला गेलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला गेलेला होता. तर केदार शिंदेंनी या चित्रपटाचा जर विचार केला तर डबिंग करून हिंदीमध्ये पण केला असता तर लय लोकांना आपली संस्कृती कळली असते की महाराष्ट्र कसा आहे, किती इथे आपले ते संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडं हिंदी भाषक पण त्यांनी घेतलेला आहे. तर हा केदार शिंदेचा हा चित्रपट आता आपल्याला 19 मेला स्टार प्रवाहावर आपल्याला वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे आपल्या घरी बसून. तर हा चित्रपट तुम्ही जरूर बघा, कारण का हा चित्रपट खूप मौल्याचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण का या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे बायकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, दाखवलं आहे की बायकांना कशा प्रकारे त्यांचे दुःख दर्द होतो, त्यांना पण त्रास होतो. त्या चित्रपटामधून त्यांनी दाखवल्या गेलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगल्या विषयावर बनलेला आहे, चांगल्या दर्जाचा बनलेला आहे आणि केदार शिंदेचा जबरदस्त त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्याचा. तर त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे बाई पण भारी हा चित्रपट आता आपल्याला स्टार प्रवाहावर एकदम मस्त ओरिजिनल प्रिंटमध्ये वर्ल्ड प्रीमियर बघायला भेटणार आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहावर रिलीज होणार आहे 19 मेला. 19 मेला आपण हा चित्रपट बघू शकते आपल्या होम थिएटरवर, आपल्या घरच्या टी व्हीवर आपण बघू शकते. हा चित्रपटाची एकदम ओरिजिनल प्रिंट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघायची इच्छा असेल तर बघू शकता, कारण महाराष्ट्राचा हा चित्रपट हा खूप चाललेला होता. सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी मन भरून जाऊन हा चित्रपट बघितलेला, कारण या चित्रपटामध्ये आपली संस्कृती पूर्णपणे दाखवल्या गेलेली होती. जसे आपली आई, आपली आजी आणि पहिल्यापासून जी संस्कृती आलेली त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली गेलेली आणि बायकांचे मन पण त्याच्यामध्ये खूप चांगल्यापणे केदार शिंदेंनी दाखवलेलं होतं. कारण का केदार शिंदेला या चित्रपटाचा अनुभव पहिल्या चित्रपटापासूनच होता. का त्यांनी एक चित्रपट बनवलेला संजय नार्वेकर आहे, त्यांच्यावर हा चित्रपट बनवलेला. संजय नार्वेकरांना तर आपण बघतच आलेलो आहे. तुम्हाला जर आठवण असेल तर हा चित्रपट वास्तव चित्रपटामध्ये 1.5 फुटाचा रोल केलेला होता संजय नार्वेकरांनी. त्यांचा जबरदस्त अभिनय आपण बघितलेला होता. त्या चित्रपट त्यांचा होता. आपण त्याच्यामध्ये केदार शिंदेंनी बगाड हा आपले एक संस्कृतीचा भाग दाखवला गेलेला होता आपल्याला त्याच्यामध्ये, की कसे बगाड आपल्या गावागावात देवासाठी केला जातो. तर केदार शिंदेंनी हे सगळं आपल्या चित्रपटाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या हर माणसांना, हर लोकांना ते दाखवलेलं. तर केदार शिंदेच्या चित्रपटामधून आपली संस्कृतीची देवाणघेवाण तर हमेशा होतच असते. केदार शिंदे जे आहेत ते साबळे यांचे पोरगा आहे. तुम्ही तिथे गाणं ऐकलंच असेल, जय जय महाराष्ट्र हे सॉन्ग.